एक व्यक्ती जो की 60 वर्षांचा असतो, आपल्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहत असतो. एक दिवस हा व्यक्ती शेतामध्ये जातो, काम वगैरे करतो. संध्याकाळी घरी येतो, जेवण वगैरे करून आपल्या बेडवरती पडतो आणि त्यानंतर रात्री आपल्या सुनेला आवाज देतो, सुनेला बोलावतो. त्याचे पाय दुखत असतात. तो त्याच्या सुनेला म्हणतो की माझे पाय खूप दुखत आहेत. आज दिवसभर खूप काम केले. तू माझ्या पायांची मालिश करून दे. त्याची सून देखील तेल वगैरे घेऊन येते आणि त्यानंतर तिचा सासरा तिच्याकडे अशी डिमांड करतो की ते ऐकून आपण हादरून जाल. त्यानंतर ती सून देखील काय करते हे आपल्याला आजच्या या सत्य घटनेमध्ये समजणार आहे. संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वाशिम जिल्ह्यामध्ये मनोरा परिसराच्या आसपास राहणारा दिलीप जाधव, वय 60 वर्ष होते. दिलीपकडे शेती वगैरे होती. त्यांना 2 मुले होती. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झालेला होता आणि आता त्यांना एकच मुलगा होता. पत्नी नव्हती. त्यामुळे दिलीप आणि त्यांचा मुलगा सौरभ हे दोघेच कुटुंबामध्ये राहत होते. आता सौरभ जाधव हा एकुलता एक मुलगा होता. घरी जमीन वगैरे होती, चांगली परिस्थिती होती. त्यामुळे सौरभसाठी लग्नासाठी खूप सारी स्थळे येत होती. मात्र दिलीप जो होता तो प्रत्येक स्थळाला नापसंती देत होता. प्रत्येक स्थळ दुरकावून लावत होता. कारण दिलीपला एक संस्कारी सून पाहिजे होती, सुंदर सून पाहिजे होती. दिलीपला अशी सून पाहिजे होती की जी त्याच्या मुलाचा मानसन्मान तर ठेवेलच, मात्र त्याचाही सन्मान ठेवेल. अशा बऱ्याच स्थळांना नापसंती दिल्यानंतर शेजारच्याच गावामध्ये एक मुलगी भेटली. ती मुलगी सून म्हणून आवडली आणि त्यानंतर दिलीपने आपल्या मुलाचे लग्न कविता पाटीलसोबत 2017 मध्ये लावून दिले. आता सौरभ कविताला घेऊन आपल्या घरी राहू लागला. अगदी चांगल्या प्रकारे संसार सुरू झाला. आधी या कुटुंबामध्ये हे दोघेच राहत होते. मात्र आता या कुटुंबामध्ये एक मुलगी देखील आलेली होती. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर दिलीप आपल्या मुलाला सौरभला म्हणतो की आता तुझं लग्न झालं आहे आणि शेतीमध्ये जास्त काही परवडत नाही. त्यामुळे तू कुठे बाहेर जा, तिथे कमव आणि इकडे पैसे पाठवत जा. पुढे चालून तुला मुलं वगैरे होतील. वडिलांची ही गोष्ट सौरभला पटते आणि तो बाहेर राज्यात काम करण्यासाठी निघून जातो. आता या कुटुंबामध्ये फक्त दिलीप आणि सून कविता राहत होती. दिलीप हा शेतामध्ये काम करण्यासाठी जात होता. त्याची सून देखील त्याला मदत करण्यासाठी शेतात जात होती. मात्र एक दिवस दिलीप शेतामध्ये काम करून आल्यानंतर संध्याकाळीच कविताने त्याच्यासाठी जेवण बनवले. दिलीपने जेवण वगैरे केले आणि त्यानंतर आपल्या बेडवर जाऊन पडला. मात्र अर्धी रात्र झाली तेव्हा दिलीपला जाग आली आणि त्यानं आपल्या सुनेला कविताला आवाज दिला. कविताही त्याच्याकडे आली. तो कविताला म्हणाला की दिवसभर मी खूप थकलो आहे. शेतामध्ये पाणी दिलं, पावडे मारून मारून माझे हातपाय वगैरे खूप दुखत आहेत. त्यामुळे तू माझी थोडीशी मालिश करून देतेस का? तेव्हा कविता देखील सहज तयार झाली. ती तेल घेऊन आली आणि सासऱ्याची मालिश करू लागली. आता मालिश करता करता तिचा सासरा हळूहळू गरम होत होता. कारण बऱ्याच दिवसानंतर स्त्रीचा स्पर्श त्याच्या शरीराला होत होता आणि त्यामुळेच त्याचे लाकूड कडक होत होते. आता मालिशनंतर तिचा सासरा कविताला म्हणू लागला की तू माझ्यासोबत एकदा झोपशील का? हे ऐकून ती जरा चकितच झाली. सुरुवातीला त्याने वेगवेगळ्या गप्पा गोष्टीत करण्यास सुरुवात केली. जसं की मी तुमच्यासाठीच काम करत आहे आणि माझे पैसे वगैरे सर्व तुम्हालाच मिळणार आहेत. जमीनही तुम्हालाच मिळणार आहे. मात्र एवढं सर्व मी तुम्हाला कशाबद्दल देऊ आणि कशाबद्दल सोडून जाऊ? मला देखील काही सुख घ्यावं वाटतं, मात्र ते मिळत नाही. मी दिवसभर इथे काम करतो फक्त तुमच्यासाठी. जर कुठे बाहेर नाद करण्यासाठी गेलो तर खूप सारा पैसा त्या ठिकाणी लागेल. त्यापेक्षा तूच माझ्यासोबत रिलेशनमध्ये ये. आता कवितानं अगोदर सर्व काही ऐकलेलं होतं आणि ही कविता देखील तिच्या सासऱ्याला म्हणाली की तुम्ही हे असं काय बोलताय? तुम्ही तर माझ्या वडिलांसमान आहात. तुम्हाला असं बोलणं शोभत नाही. तेव्हा दिलीप म्हणाला, ठीक आहे, तू नाही म्हणतेस तर नाही. उद्यापासून मी दुसरी एखादी बघेन आणि तिला पैसे देऊन हे काम करत जाईन. काही जमीन वगैरे विकण्याची वेळ आली तरी ठीक आहे.
मला तरी किती वर्ष जगायचं आहे, हे सर्व मी तुमच्यासाठी ठेवलेलं होतं. तेव्हा त्याची सून त्याला म्हणते, मात्र ही गोष्ट जर तुमच्या मुलाला समजली तर काय करायचं? तेव्हा हा म्हणतो की सौरभ बाहेर काम करण्यासाठी गेलेला आहे. त्याला कोण सांगणार आहे? मी तर सांगणार नाही. तू देखील सांगू नको. त्याला काही समजणार नाही. आणि अशा प्रकारे ही कविता देखील आपल्या सासऱ्यासोबत संबंध बनवण्यासाठी तयार होते. त्याच रात्री दिलीपनं कविताला जवळ घेतलं आणि चांगला 2 तास तिचा घाम काढला. शेतात काम करणारा असल्यामुळे त्याचे शरीर अजूनही दमदार होते. त्यामुळे कविताला त्याने बराच वेळ भोगली. वेगवेगळी आसने करून त्याने कविताला पूर्ण खुश करून टाकले आणि तिचे सगळे शेत नांगरून काढले. पती सौरभ बाहेर कमवण्यासाठी गेलेला होता. त्याला कानोकानही या गोष्टीची खबर नव्हती की आपल्या पत्नीसोबत आपलेच वडील काय करत आहेत आणि आपली पत्नी आपल्या वडिलांसोबत काय करत आहे, त्यांच्या घरी काय सुरू आहे. सौरभ बिचारा तिकडे कमवत होता, घरी पैसे वगैरे पाठवत होता. त्याचं त्याच्या वडिलांवर प्रेम होतं, पत्नीवर प्रेम होतं. मात्र त्याला माहीत नव्हतं की त्याच्या मागे त्याचा बाप आणि त्याची पत्नी असे काही करत असतील. जेव्हा कधी सौरभ सुट्टी काढून घरी यायचा तेव्हा दिलीप आणि कविता हे अगदी सासरा आणि सुनेप्रमाणेच राहायचे. सौरभला कसलाही संशय येत नव्हता. मात्र सौरभची सुट्टी संपल्यानंतर तो जेव्हा बाहेर जायचा तेव्हा दिलीप आणि कविता हे अगदी पती-पत्नीप्रमाणे राहत होते. अशाच प्रकारे सुनेसोबत असे चाळे करता करता यांना 8 वर्ष झाली होती. कविता आणि सौरभचं लग्न होऊन आता 8 वर्ष झाली होती. मात्र या दरम्यान कविताला मूल वगैरे काही झालेलं नव्हतं. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सौरभ हा कामावरून आपल्या घरी येतो आणि घरी आपल्या पत्नीसोबत अगदी आनंदाने राहू लागतो. मात्र घरी आला असल्यामुळे तो शेतामध्ये नक्की काय चाललं आहे हे पाहण्यासाठी देखील जात होता. आणि असाच सौरभ आपल्या शेतावर गेला. मात्र संध्याकाळ झाली तरी तो परत आला नव्हता. आता दिलीप आणि कविता इकडे परेशान झाले होते. कविताला वाटत होतं की माझा पती नक्की कुठे गेला आणि दिलीप देखील भयभीत होता. त्यालाही कळत नव्हतं की मुलगा नक्की गेला कुठे. दिलीपने अनेक नातेवाईकांना कॉल केले. मात्र कोणालाही माहीत नव्हतं की सौरभ कुठे आहे. 14 नोव्हेंबर रोजी दिलीप पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतात की माझा मुलगा सौरभ बाहेर राज्यात राहत असतो. तो कामावरून घरी आला होता आणि एक दिवस शेतावर गेला आणि तिथेच गायब झाला. आज नक्की 4 दिवस झाले आहेत तो घरी आलेला नाही आणि त्याची काही खबर लागलेली नाही. आता पोलीस तक्रार लिहून घेतात आणि पोलिसांचा तपास त्या ठिकाणी सुरू होतो. गावाजवळ उसाचे एक शेत असते. त्या उसाच्या शेतामध्ये काही शेतकरी जात येत असतात. शेतकऱ्यांना तेथे कसली तरी दुर्गंधी येऊ लागते. त्यानंतर ते पाहण्यासाठी जातात तर त्या ठिकाणी एक मृतदेह पडलेला असतो. त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधतात. पोलीस टीम त्या ठिकाणी येते. दिलीपने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेलीच होती. त्यामुळे त्याला देखील त्या ठिकाणी बोलावून घेण्यात येते. मागोमाग सौरभची पत्नी कविता देखील येते. तो मृतदेह सौरभचाच असल्याचे स्पष्ट होते. कविता त्या ठिकाणी खूप रडत असते. रडता रडता ती बेशुद्ध होण्याच्या स्थितीत येत असते. दिलीप पोलिसांना म्हणतो की याला नक्कीच बिबट्याने फाडले आहे, कारण सौरभच्या शरीरावर बिबट्याच्या नखांच्या खुणांसारखी निशाणी होती. त्यामुळे पोलिसांना देखील सुरुवातीला तसेच वाटत होते. एक तर उसाचे शेत शेजारी आणि त्यामध्ये सौरभची स्थिती. त्यामुळे प्रथमदर्शनी तसेच जाणवत होते. मात्र पोलिसांनी सुरुवातीला त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले आणि त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काहीतरी वेगळेच समोर आले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सौरभला बिबट्याने मारल्याचे काही आढळून आले नव्हते, तर त्याच्यावर वार करण्यात आले होते. त्याचा खून करण्यात आलेला होता असे स्पष्टपणे दिसत होते. पोलीस आपली कारवाई अगदी व्यवस्थित आणि बारकाईने करत होते. मात्र त्या ठिकाणी कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता. सौरभचे काही शत्रू होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. तरी देखील पोलिसांना कोणताही ठोस धागादोरा मिळत नव्हता.
2 दिवसांनी सकाळची वेळ असते. सकाळीच कविता पोलीस स्टेशनला हजर होते आणि पोलिसांना सांगू लागते की माझ्या पतीची जी हत्या झाली आहे ती हत्या दुसरी तिसरी कोणी नाही तर माझे सासरे दिलीप यांनीच केली आहे. हे जेव्हा पोलीस ऐकतात तेव्हा पोलीस देखील हादरून जातात. एक बाप आपल्या मुलाला कसा मारू शकतो? पोलीस दिलीपला अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात. मात्र दिलीप हे मान्य करण्यास तयार नव्हता. जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला आणि त्याच्या सुनेसमोर त्याच्यावर दंडुके बसू लागले तेव्हा मात्र तो पोपटासारखा बरडू लागला आणि जे नको सांगायला होते ते देखील पोलिसांना सांगितले. दिलीप पोलिसांना सांगू लागतो की लग्न लावून दिले होते कारण कविता दिसायला खूप सुंदर होती. लग्नानंतर 1 वर्ष असं तसं गेलं आणि 1 वर्षानंतर मी सौरभला कामानिमित्त बाहेर पाठवून दिलं. त्यानंतर माझे आणि माझ्या सुनेचे अनैतिक संबंध निर्माण झाले. सौरभ अनेक वेळा आपल्या घरी यायचा, मात्र त्याला काहीच कळत नव्हतं. मात्र जेव्हा तो नोव्हेंबरमध्ये घरी आला आणि त्यानंतर 1 दिवस तो शेतामध्ये गेला तेव्हा त्याचे वडील आणि कविता हे घरीच होते. आता दिलीपला वाटलं की बऱ्याच दिवसांपासून मुलगा घरी आला आहे, त्यामुळे मला सुनेसोबत काही करता येत नाहीये. आता हाच चान्स आहे. सौरभ तर लवकर शेतातून घरी येणार नाही, तोपर्यंत आपण उरकून टाकू. अशा प्रकारे तो कविताला म्हणू लागला. कविता त्याला नकार देत होती, मात्र त्याने जे करायचं होतं ते केलं. आणि करत असतानाच त्याच दरम्यान त्याचा मुलगा सौरभ घरामध्ये येतो. एंट्री केल्या केल्या त्याला त्याचा बाप आणि त्याची पत्नी कविता त्या ठिकाणी नको त्या स्थितीत दिसतात. सौरभ आणि दिलीप यांचे खूप वाद होतात. सौरभ म्हणतो की तू बाप नाहीस, तू एक दलाल आहेस. बाप नावाला कलंक आहेस. तुझ्यासारखा बाप नसला तरी परवडला असता. मात्र दिलीप देखील काही कमी नव्हता. तो म्हणत होता की हे सर्व मी कमावलं आहे आणि या सर्व गोष्टींवर माझा अधिकार आहे. सौरभ कविताला देखील बोलत होता, मात्र कविता म्हणत होती की तुमच्या वडिलांनीच मला विचारलं होतं आणि तुमच्या वडिलांनीच जबरदस्तीने माझ्यावर सुरुवातीला संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला होता. अशा प्रकारे सौरभचा आपल्या बापावरील पूर्णपणे विश्वास उडून गेला होता आणि यांच्यामध्ये खूप वाद होत होते. सौरभ आता बाहेर काम करण्यासाठी जाण्यास तयार नव्हता. मात्र याच दरम्यान दिलीप याच्या डोक्यामध्ये एक वेगळी युक्ती आली. त्यानंतर या म्हाताऱ्यानं आपल्या मुलासोबत अगदी गोड बोलण्यास सुरुवात केली. त्यानं त्याची माफी मागितली. जे झालं ते झालं. इथून पुढे मी तसं करणार नाही. मी तुझा बाप आहे, मला माफ कर. अशा प्रकारे त्यानं आपल्या मुलाला विश्वासात घेतलं. दिलीपनं विचार केला की माझी जी सून आहे कविता, तिच्या आणि माझ्या मुलाच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत. मात्र कविताला अजूनही मूल झालेलं नाही. जर मी माझ्या मुलाचाच काटा काढला तर कविता कायमस्वरूपी माझी बनून राहील. तसंही तिला मूल वगैरे काही झालेलं नाही. दिलीपनं असा प्लॅन बनवला. 12 नोव्हेंबर रोजी दिलीप शेतामध्ये गेला. त्यानंतर त्यानं आपल्या मुलाला कॉल केला आणि त्याला सांगितले की तू इकडे उसाच्या शेताजवळ ये. सौरभला देखील आपल्या वडिलांवर विश्वास होता. वडिलांनीच बोलावलं म्हणून तो देखील शेतावर चालला गेला. मात्र त्यानंतर त्या म्हाताऱ्यानं जसं ठरवलं होतं तसं त्यानं गावठी पिस्तूलचा बंदोबस्त करून ठेवलेला होता. जसा मुलगा त्याच्या जवळ आला तसा त्यानं मुलावर फायरिंग सुरू केलं. मात्र मुलगा इतका चपळ होता की त्या म्हाताऱ्याकडून त्याला गोळी लागली नाही. त्यानंतर मात्र तो चिडलेला म्हातारा ठरवूनच बसला होता की मुलाला या जगात ठेवायचं नाही. त्यानं तेथे पडलेलं पावडं उचललं आणि पावड्यानं आपल्या मुलावर वार केले. तोपर्यंत वार करत राहिला जोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला नाही. जेव्हा मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्यानं त्या मृतदेहावर असे निशाण बनवले जेणेकरून बघणाऱ्याला वाटले पाहिजे की बिबट्यानं याच्यावर हल्ला केला. एक तर ऊस जवळ होता, त्यामुळे सर्वांना बिबट्याचा संशय येईल. आणि जेव्हा हा मृतदेह पोलिसांना आणि गावकऱ्यांना दिसला होता तेव्हा देखील सुभाष हेच म्हणत होता की माझ्या मुलावर बिबट्यानं हल्ला केला आणि माझ्या मुलाचा मृत्यू झाला. मात्र हे कांड सर्व एका बापानेच केलेलं होतं.
आपल्या सुनेसोबत संबंध ठेवण्यासाठी त्यानं स्वतःच्या मुलाचा घात केला होता. एका रात्री त्यानं आपल्या सुनेला जवळ घेतलं आणि तिला सांगितलं की तो आपल्या संबंधांमध्ये आडवा येणारा काटा होता. आता आपण दोघे कायमस्वरूपी एक झालो. तू नेहमी माझी बनून राहा. तुझ्यासाठी मी मुलाचा खून केला. आता ही गोष्ट जेव्हा कविता ऐकते तेव्हा कविताला खूप मोठा धक्का बसतो. कविता दिलीपला म्हणते की मी तुमच्यासोबत संबंध ठेवत होते, मात्र तुम्ही माझ्या पतीला असं मारायला नको होतं. तुम्हाला त्याला मारण्याची काही गरज नव्हती. तेव्हा दिलीप तिला त्या ठिकाणी शांत करतो. जर तू आवाज केला तर मात्र खैर नाही. मी काहीही करू शकतो. आता कविता देखील हुशार होती. ती त्या ठिकाणी काही बोलली नाही. जर तिने जास्त काही बोललं असतं तर तिचा देखील काटा काढून टाकला असता. रागामध्ये माणूस काहीही करू शकतो. कविता सकाळ होण्याची वाट पाहते आणि जशी सकाळ होते तशी पोलीस स्टेशनला पोहोचते आणि हा सर्व कारनामा पोलिसांना सांगते. जेव्हा पोलिसांना हे सर्व समजतं तेव्हा पोलीस देखील त्या ठिकाणी हैराण होऊन जातात की आजकाल जगामध्ये त्यांना काय काय ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी ते गावठी पिस्तूल देखील जप्त केलं आणि म्हाताऱ्याला देखील अटक केली. मित्रांनो, दिलीपने आणि कविताने जे केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट्समध्ये नक्की सांगून जावा. धन्यवाद.